हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल लॉजिकल स्टडी. आज आपण पाहणार आहोत बिहेवियर सायन्सचा GNM फर्स्ट इयरचा क्वेश्चन पेपर. तुम्ही पाहू शकता 2025मध्ये कोणकोणते क्वेश्चन पेपर आले होते, क्वेश्चन आले होते. तर हे आहे इंग्लिशमध्ये आलेले क्वेश्चन. आणि आता आपण पाहणार आहोत मराठीमध्ये कोणकोणते मराठी ट्रान्सफर करून कोणकोणते आले आहेत. रिकाम्या जागेमध्ये बघू शकता किती सोपे क्वेश्चन आले होते. स्वाभाविक बुद्ध्यांक रिकामी जागा एवढा असतो. ग्रीक भाषेत सायको म्हणजे काय? रिकामी जागा समाज रचनेचा मूलभूत घटक आहे. रिकामी जागा गटा समूहामध्ये लग्न म्हणजे काय? सायको ॲनालिटिक थेअरी म्हणजे रिकामी जागा यांनी मांडली. आणि जोड्या लावा बघू शकता. राग, स्मरणशक्ती, हुंडा पद्धत, फॅन्टसी, मानसशास्त्राचे जनक. आणि इकडे बघू शकता सामाजिक समस्या, दिवा स्वप्न, मानसिक क्षमता, विल्यम्स ट्रेड, नकारात्मक भाव. चुकी बरोबरमध्ये बघू शकता. अध्ययन ही सतत चालणारी प्रक्रिया नाही. मुलाखती सर्वसाधारण पद्धत व्यक्तिमत्व ओळखण्यासाठी आहे. गट आम्ही या भावनेचा प्रचार करतो. लोकपद्धी व चालरीत या सामाजिक नियंत्रणाचे साधन आहे. नियोजनामुळे भावनांचे नियंत्रण होते. टिपा लिहामध्ये आले होते, बघू शकता कोणकोणते ते. तर 4 टिपा लिहायच्या, 4 आल्या होत्या तुम्हाला, त्यापैकी 3 लिहायच्या होत्या. त्यामध्ये होते शिकण्याचे नियम, कुटुंबाची कार्य, संघर्ष आणि संघर्षाचे व्यवस्थापन, अभिवृद्धी, मानसिकदृष्ट्या निरोगी असलेल्या व्यक्तीचे गुणधर्म. 5 आल्या होत्या तुम्हाला, 4 लिहायच्या होत्या. डेफिनेशन आल्या होत्या 5, त्यापैकी 6 आल्या होत्या, 5 लिहायच्या होत्या. सवय, आकलन, संस्कृती, प्रेरणा, विवाह, सामाजिकीकरण. प्रश्न 4 बघू शकता. व्यक्तिमत्वाची व्याख्या. व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी महत्त्वाचे घटक. व्यक्तिमत्वाच्या वेगवेगळ्या प्रकाराची यादी. व्यक्तिमत्वाच्या तपासण्याच्या पद्धती. त्याला ऑर आला होता. स्मरणशक्तीची व्याख्या, स्मरणशक्तीची प्रक्रिया, विसरणीबाबत, स्मरणशक्ती वाढवण्याचे उपाय. 5वा प्रश्न आला होता. सामाजिक गट परिभाषित करा. सामाजिक गट रचना आणि अंतर्समूहाची यादी. समाजावर परिणाम करणारे घटक. सामाजिक समस्याबद्दल लिहा. तुम्हाला जर अजून पेपर हवे असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि क्वेश्चनचे ॲन्सर हवे असल्यास मला कमेंट करा. नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्यू फ्रेंड्स.